साबुदाणा न भिजवता कोणतीच पूर्वतयारी न करता आपण हा साबुदाणा पापड तयार करणार आहोत। अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हा साबुदाणा पापड तळू शकता। अगदी जास्त तेलाचीही गरज भासत नाही आणि हा साबुदाणा पापड अगदी तिप्पट फुलला जातो। अगदी करायला पद्धत सोपी आहे। झटपट आपली ही रेसिपी तयार होते आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजिबात हा आपला पापड तेलकट होत नाही, पाहू शकता आणि अगदी कुरकुरीत हा पापड तयार होतो। चला तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी शाबू घेतलेली आहे। आता ही शाबू मी भाजलेली नाही, अगदी कच्ची शाबू आपण घ्यायची। आता ही शाबू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1-2दा फिरवून घ्यायची। पाणी न घालता आपण हे बारीक करून घ्यायची। थोडीशी दरदरी वाटली तरी चालेल। त्यानंतर 2 मीडियम साईजचे इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता हे कट केलेले बटाटे 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून यातील स्टार्च कमी होतो आणि जो आपला पापडाचा कलर आहे तो काळपट होत नाही। त्यासाठी स्वच्छ 2दा धुवून घ्यायचे आणि पुन्हा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता हे वाटण तयार करताना पाण्याचा वापर करू शकता। थोडं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं। आता हे वाटण तयार केलेलं आहे ते आपण अशा प्रकारे गाळणीने गाळून घ्यायचं। आता इथे मी पाणी आणि बटाटा वाटताना टोटली 2 वाटी पाण्याचा वापर केला होता। आता पुन्हा कढईमध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं। टोटल आपल्याला 4 वाटी इथे पाण्याचा वापर झालेला आहे। आता 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहे। तिथे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। जर तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये जिरेही घालू शकता। त्यानंतर शाबू आणि बटाट्याचं मिश्रण घालून हे मिक्स करायचं। पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हे सर्व घालायचं। पाणी जास्त गरम झालं की ह्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं गरम असतानाच पाणी हे घालायचं, गुठळ्या होत नाहीत। आता हे मिश्रण मिडियम गॅसवरती छान शिजू द्यायचं आणि हे सतत हलवत राहायचं। आता पाहू शकता थोडंसं पाणी आटत आहे। आता इथे मात्र गॅस थोडासा कमी करायचा। आता हे थोडं आपलं पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे आपलं पाहू शकता मिश्रण बुडबुड येत आहेत आपल्या मिश्रणाला आणि आता हे मिश्रण शिजत आहे। टोटली 7 ते 8 मिनिट हे मिश्रण शिजण्यासाठी लागतं। आता गॅस स्लोवरती आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं। पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हे मिश्रण छान शिजलेलं आहे। अशा प्रकारे बबल्स येत आहेत ना, त्यावेळी कळतं आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे। शाबूही शिजलेले आहे। इथे मी जे बटाटे वाटून घातलेले आहेत ते तुम्ही खिसूनही घालू शकता। जर वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावलं तरी चालेल। आता हे थोडं मिश्रण घालून अशा प्रकारे गोल आकार देत आपण हे पापड तयार केलेले आहेत। उन्हामध्ये अगदी 3 ते 4 दिवस लागतात वाळण्यासाठी। वाळल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत। आता हे पापड तळताना अगदी कमी तेलामध्ये आपण हा पापड तळणार आहोत। जास्त तेलाची गरज भासत नाही। त्याचप्रमाणे गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी स्लो ठेवायची, जेणेकरून हा पापडाचा कलर चेंज होणार नाही। पाहू शकता अगदी तिप्पट असा हा आपला पापड फुललेला आहे आणि अजिबात हा पापड आपला तेलकट होत नाही। कमी तेलामध्ये तळू शकता। अगदी कुरकुरीत असा आपला पापड तयार होतो आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील, नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।